तर नागपूर जिल्ह्यात खैरीत एका शेतात एकाच वेळी 5 मोर आणि काही पक्ष्यांचा मृत्यू झालाय। राष्ट्रीय पक्षी मोरांच्या या मृत्यूमुळे कामठीमध्ये खळबळ माजली आहे। बर्ड फ्लू विषाणूमुळे अनेक ठिकाणी पक्ष्यांचे मृत्यू होत आहेत आणि त्यामुळे भीतीचं वातावरण हे पसरलेलं आहे। या पक्ष्यांचा मृत्यू शेतावर फवारणी करण्यात आलेल्या कीटकनाशकांमुळे झाला असण्याची देखील शक्यता आहे। मृत पक्ष्यांच्या अवयवाचे नमुने तपासणीसाठी नागपूर आणि भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। जितेंद्र, मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला असेल तर ती नैसर्गिक बाब म्हणावी लागेल, कारण तो एक आजार आहे। मात्र जर फवारणीच्या औषधामुळे मृत्यू झाला असेल तर त्याविषयी काय सांगायचं? नक्कीच विक्रांत, कारण नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील खैरी परिसरामध्ये 5 मोरांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे, ज्यामध्ये 2 मोर आहेत आणि 3 लांडोरींचा समावेश आहे। सर्पमित्र काही पोहोचले असताना तिथे त्यांना हे मोर मृतावस्थेत दिसून आले, ज्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आलेली आहे। आता नेमके मृत्यू कशामुळे झाले, कारण काही दिवसांपूर्वीच नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये वन्य प्राण्यांचा मृत्यू जो आहे तो बर्ड फ्लू मुळे झाल्याचं समोर आलेलं होतं। त्याचबरोबर कुठे लातूरमध्ये आणि परभणीमध्ये देखील काही पक्ष्यांचा मृत्यू जो आहे तो बर्ड फ्लू मध्ये झाल्याचं काय असं संशय निर्माण झालेला आहे। त्यामुळे नेमका हा मृत्यू कशामुळे झाला, की कीटकनाशक प्यायल्यानं झाला, याच्या तपासासाठी आता जे या मोरांचे अवशेष आहेत आणि नमुने ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत आणि त्यानंतरच नेमकं मृत्यूचे कारण समोर येणार। मात्र वन विभागाने याबाबत अजून सध्या तरी काही बोलण्यास मनाई केलेली आहे। बरं, धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।